पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मावशी कुठे प्रसाद घेऊन चाललाय का? अहो आम्हाला बी द्या किंवा इथ प्रसाद आता खाल्लाय ना एवढा. अहो मावशी प्रसादच आहे ना. अहो मग द्या की सगळ्याला. काय होतं परत परत दिला म्हणून? सरकार ते प्रसाद. ओ मावशी अहो द्या की प्रसाद. आता अष्टविनायकला आम्ही कधी जाणार आहे सगळी? द्या खाऊ द्या सगळ्यांना. द्या द्या द्या. आता खाल्लाय ना. अहो देताय का नाही? वय वय वय. तुझ्या थोडा की फोड. पिशवी दाखवा. मावशी पिशवी दाखवा. या लवकर. आता कळलं ना चोर कोण आहे ते? तुम्ही चोरले पैसे? का हो मावशी तुम्ही तर लय काय काय बोलत होता? चोरांची टोळी बोललात, बापूंना बोललात, दीप्याला बोललात. शेवटी काय झालं? अहो घरातच गावला की चोर. काय आई? हे आपे आई काय चुकीचं बोलतेय मी? अहो जो माणूस कर्ज फेडायचं म्हणून आपल्या घरी ड्रायव्हरची नोकरी करतोय, शब्द पाळावं म्हणून राणी लिहून दिली, त्या माणसाला तुम्ही चोर म्हणलात हो? मी लगेच चिंचुकेला फोन करतो, एक लेडी कॉन्स्टेबल बोलवतो आणि मावशींना आत टाकू आत्ताच्या आत्ता. नको 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 नको. मावशी आता का? कायद्याने तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. चोरी केलीत ना? सरकार तुम्ही तक्रार द्या फक्त, त्यांना आत टाकू लगेच. तुम्ही केलंच कसं हे? आओ मला माहित आहे हिनं चोरी नसेल केली. बस. काके मावशींना वाचवण्यासाठी मुद्दाम करतेस नाही? तेच तर. आणि त्यांना माहिती असतं तर त्यांनी असं चोरून नसतं नेला प्रसाद. आपे लई डोकं चालू नकोस हा. वा काके वा, एवढी मोठी चोरी केली मावशींनी आणि तू वर आपल्याला सुनावतेस व्हय? काय मावशी बोलता येणं झाले वय आता? नाही आता कशा बोलतील ना त्या. सरकार आणि अर्जुन, मावशींना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे हा? आम्ही काय करायचं हे कोणी सांगायची गरज नाही आम्हाला. आओ तुम्ही नका अजिबात तक्रार करू. मावशी नाही करत तक्रार. यावर अजून एक उपाय आहे. वय 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 वय. जे काही तुम्ही म्हणाल ना ते सगळं करते. हा अहो आधी ऐकून तर घ्या. सरकार चुकी केली तर शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही आजपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची शिक्षा केली आहे? बरोबर आहे ना सरकार? आणि मुळात की झाली तर त्याची शिक्षा देणारच, भरपाई घेणारच. नाही 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 नाही. सरकार असं करू नका. आम्ही पाहिजे तर तुमच्या पाया पडतो. आमच्या 3.5 लाखावर डल्ला मारला होता ना. मग आता त्याच्या दुप्पट दंड म्हणून द्यायचा. अगो बया, दुप्पट म्हणजे किती होत्यात? 7 लाख. पण सरकार ही काही शिक्षा आहे का? आमच्या कायद्यात हीच शिक्षा आहे. नाही नाही अहो पण हे चुकीचं आहे ना. ए तुला विचारलंय कोणी? ए सुजया नीट बोल जरा. मग तिला गप्प बसायला सांग. अहो पण मी एवढं पैसे कुठून आणू? मी माझ्या बाप जन्मात एवढं पैसे पाहिलं नाही. तो पैसे चोरताना ही गोष्ट लक्षात नाही आली होय तुमच्या? नाही ना हो, खरंच हो. कुठून आणू मी एवढं पैसे तुम्ही सांगा ना. का संकल्पना आहे का? तुमचाच पोरगा आहे ना तो, मग त्याला मागा की.
अर्जुन हे काय चाललंय सगळं? ते त्यांचा विषय ना, त्यांचं ते बघतील ना. पण आपल्या डोळ्यासमोर सुरू आहे ना, तू गप का बसतोयस? कारण इथं सरकारांच्या पुढे कुणीच बोलत नाही. पण सरकार फक्त एवढे शिक्षण काय होणार आहे? पण ही शिक्षा नाहीच आहे मुळात. मी काय म्हणतोय, मावशींना घरातली सगळी कामं करायला लावू ना. अर्ज्या, अगं काके, एखाद्याने हाकलून दिलं असतं घरातनी, एवढी मोठी चोरी केली म्हणल्यावर. मी ते तर नाही ना म्हणत. आपण असं करू, जवळ तुम्ही हे सगळं पैसे फेडत नाही तवर या घरातली सगळी कामं या करतील. अंगाशी आता कसं वाटतंय मावशी? कंठातून स्वर निघा का काय? अर्जुन अरे पण तू का? मी तुला सांगतो. चल, चल. अरे आपण बोलू. अरे पण हे आणि चुकीचं आहे ना. आपण बोलू आता. चल, चल. अर्जुन भगवाने, अगं पण तू पैसे चोरलेसच कशाला? मी खरंच का मुद्दा पण नाही चोरले. रेड थांबवा. काय हो मावशी, मला सांगा, एवढे पैसे घेऊन तुम्ही काय करणार होता? अहो, ते ना ते मी बंटीला देणार होते. हा बंटी, आता तुमच्या बंटीकडे जायचं आणि त्याच्याकडनं 7 लाख रुपये आणून द्यायचे. कळलं का? अगं, तुला माहिती ना सरकार कसे आहेत ते. अर्जुन तू पोलीस आहेस ना, मग तू का गप बसलास? कायद्यानुसार तुला जे पाहिजे ते करू शकतोस की तू. हे तुला माहितीये सगळं. काय माहितीये? सुजा, सरकार हे. अर्जुन तुला कळतंय का? त्या बाईनं 3.5 लाख रुपये चोरलेत. केवढे पैसे आहेत ते? अबे, तू उगाच विचार करते या सगळ्या गोष्टींचा. अरे नाही अर्जुन, एवढे पैसे घरात आले कसे? आणि ती बी कॅश. मला नाही माहित कुठून आले. मला नाही माहिती म्हणजे? एक मिनिट, तुला माहिती नाही का? तुला सांगायचं नाहीये? अबे, तू सुजा इलेक्शनला उभा राहणार आहे ना, त्याचे पैसे असतील ते. हा सगळा पैसा भ्रष्टाचाराच्या मार्गाने आला असेल तर? अगं अप्पे, असं काय नाही. तू बस बस इथं बस. तू आहे ना उगाच लय विचार करते. अप्पे, अगं सरकार लय वर्ष झालं काम करते आहेत. तुला माहिती आहे का, माझ्या जन्माच्या आधीपासून ही सगळी सरकारी कामं, म्हणजे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट असतील, ग्रामपंचायतीचे आपले गटराचे याचे सगळे. आता एवढी वर्ष काम केल्यानंतर घरात 3-4 लाख रुपये असणार ना, त्यात काय एवढं? मग अर्जुन एवढं सगळं असताना बापूंच्या 1.5 लाखासाठी केवढा त्रास देत आहेत ते? ते मुद्दाम करतात, माहिती ना तुला. पण का करताय? हा, ते मला बी नाही माहिती. खरं तर तू एवढी शिकलेली आहेस, अजून बी शिकतेस, प्रश्न विचारतेस. या सगळ्याची सवय नसेल त्यांना. त्यांचे विचार कसे आहेत माहिती आहे का? बाईने काय करावं? लग्न करून घरात यावं, संसार करावा, स्वयंपाक पाणी करावं, धुणं भांडी करावी, पोरं बाळ, बास एवढंच. तुझं तसं नाही ना. तू शिकतेस, प्रश्न विचारतेस, स्वप्न बघतेस, ते पूर्ण करण्यासाठी धडपडतेस. या सगळ्याची सवय नसेल का त्यांना? अर्जुन फक्त एवढं कारण आहे का अजून काही? अजून काय असणार आहे त्या बाप्पे? अर्जुन मला ना वेगळीच शंका येते. आता कसली वेगळी शंका आपे? अर्जुन एवढे पैसे कसे काय घरात होते? त्यामागे काही काळ बेर नाही ना? अर्जुन हा सगळा पैसा जर का भ्रष्टाचाराच्या मार्गाने घरात आला असेल ना, तर मी अजिबात गप नाही बसणार. आपे, असं काय नाही. तू लय पुढचा विचार करते. असं काय नाही. नक्की? हा, नक्की. अर्जुन सरकारी नोकरी म्हणल्यानंतर लोकांच्या पहिले मनात येतं. पोलीस आहे म्हणल्यानंतर लोकांच्या डोक्यात येतं का हा लाच घेत असेल, आणि त्यात सरकारी कॉन्ट्रॅक्टर म्हणल्यानंतर तर मग. अगं तू नको काळजी करू, असं काय नाही. अर्जुन तू असं कधी नाही करणार ना? नाही नाही, मी कशाला असलं काय करतो? माझ्याकडे बघून बोल. अगं हो आपे. उद्या कुठलीही वेळ आली तरी तू हा मार्ग नाही निवडणार ना? नाही, मी नाही असं काय करणार. मला वचन दे. अगं मी म्हणलं की. वचन दे. तिला वचन. चला आता अभ्यासाला बसायचं ना. मस्तपैकी राणीत बसायचं अभ्यासाला. राणी इथे आल्यापासून माझा लई चांगला अभ्यास होतो. बेस्टच काम झालं मग. येते.
अप्पे, तू म्हणतेस तेवढं सोपं नाही गे. तुला वाटतंय तसं चांगुलपणावर जग चाललं असतं ना तर मग काय बोलायचं. इथं जशाच तसं उत्तर दिलं ना तोच टिकतो. आणि माझ्या बापाच्या नावावर काय आहे असं विचारलं होतं ना यांनी. आता बघच मी माझ्या बापाच्या नावावर काय काय करतो ते. अर्जुन, काय झालं? केवढं दचकलायस तू? अर्जुन, माझे वयन पेन दे. काय झालंय? केवढं दचकलायस तू? अगं, मला वाटलं मी भूत बघितलं, पण नंतर कळलं भूत एवढं बाहेर दिसतच नाही. मग कळलं तू आहेस. नियती, अशीच सोबत राहा गं माझ्या. तुम्ही तिची बाजू घेतलीच का मुळात? आपल्याला अर्जुननं खरंच जेलात टाकलं असतं तिला. मग नाही नाही, काय करायला पाहिजे होतं त्यांनी? काय चौकात चौकात हारतुरे घालून सत्कार करायला पाहिजे होता का तिचा? आई, ही कळलं म्हणून अजून काय चोरलं असेल तिने तर? नाही नाही, तिनं अजून काय नाही चोरलेलं. अगं आई, असं काय बोलतीये तू? एवढे पैसे घरातनं चोरताना तिने अजिबात विचार केला नाही. वय, काय माहिती एवढं पैसे कशाला चोरलं तिनं. आता जितके पैसे चोरायचा प्रयत्न केला ना तिनं, त्याच्या दुप्पट मी वसूल करणार. तिनं जर ते पैसे नाही दिले तर तिची अवस्था त्या बापूपेक्षा भयानक करणार. हो, असं नका बोलू. आई, तुझी बहीण आहे म्हणून गप्प बसलो मी. तिचा बंटी काही कमी छापत नाही. तिथं आपल्याच घरात राहून आपलेच पैसे चोरती. इथनं पुढे लक्ष ठेवते मी तिच्यावर. लक्ष ठेवच. एकदा का लोमडीच्या तोंडाला रक्त लागलं ना की तिला भूक नसली तरी शिकार केल्याशिवाय राहत नाही. आणि तिला बजावून सांग, म्हणावं या वेळेला लय हलक्यात सुटली आहेस तू. परत जर असं काही केलं ना तर सरकार तिला काही माफ करत नसतो. वय, सांगते तिला. उठ उठ उठ, जा लगेच सांग तिला. चांगल्या कामाला उशीर नको, निघ. चांगलीच समज दे तिला. वय, सांगते. सरकार, मला जरा वेगळंच बोलायचंय. आता काय बोलायचं तुला? सरकार, मला अशी लय शंका येतीये की दिप्याला पैसे आर्जने दिले होते. काय डोकं चालायला लागलंय तुमचं? हा, त्या व्हिडिओ मधल्या माणसाला बघितलं का तुम्ही नीट? पडवल्यागत बोलत होता सगळं. ती आप्पी एवढा दंगा करती, ह्याव करीन त्याव करीन. आणि अर्जात 2 नंबरचा पैसा कमवतो की. त्यांचं त्यांना काय करायचं ते करू दे, आपल्याला काय करायचंय? अहो सरकार, असं काय करताय तुम्ही? तिला कळलं तर आपण? तेच तर तुम्हाला कळानं झालंय. आमदार व्हायला निघालाय. वाला आमदार. अहो तिला त्याच कळलं तर आपलं कळायला येळ लागणार आहे का? आणि इथनं पुढं तुमच्या आबरू जरा शाबूत ठेवा. हा, असलं काय करू तर द्या तिला, गायबच करीन. हेच तर सांगतोय तुम्हाला मी. आता दुसऱ्या नसत्या भानगडीत पडू नका तुम्ही. कळतच नाही तुम्हाला. तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळालं पाहिजे. मग कोण ना अप्पी टप्पी गेली उडत. अहो कुठला मुद्दा कधी काढायचा हे ज्याला कळतं तो खरा राजकारणी. अगं लय मोठी चूक झाली खरंच माझ्याकडून ना. लय मोठी चूक झाली. धर हे हात घे, हात तोडून टाक माझा हात, तोडून टाक. अगं म्हणजे शांतपणे झोपल्यात सगळीजण. अगं मग मी काय करू? मला झोप यायना झाली ना. रुक्मिणी, काय प्रायचित्त करून घेऊ बघ. तोंडाला मारून घेऊ का? ये बघ, ये बघ, घेऊ का मारून? गप्प बस. मला सांग, तू पैसे चोरलेसच कशाला आधी? काय माहित बाया. अगं एवढं पैसे बघितलं ना तर माझ्या हातात शिवशिवायला लागले बघ. अगं पण तुझ्यापैकी किती बोलणी खाल्ली मी माहितीये का तुला? खरंच ग, खरंच लय मोठी चूक झाली माझी. परत असं करू नकोस म्हणजे झालं. नाही 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 नाही, शपथ, तुझी शपथ ग, नाही करणार. नाही नाही. पण म्हणे असं अजून काय काय बघितलं की तुझा हात शिवशिवत्यात ग? नाही अगं, असंच चांगलं चुंगलं बघितलं ना की मग
अगं अशी काय बघते रुक्मिणी, शपथ ग, बंटीची शपथ, मी अजून काय चोरलं नाही ग. नाही नाही नाही. होय. आणि चोरणार बी नाही बघ. चल जा, झोप जा आता. ऐक ना रुक्मिणी, अगं ते घरात काम करायचं म्हणते, त्याचं काय करायचं ग? मग बंटीला सांगून पैसे परत करायचं हं, आणि तोवर तर ते काम करायलाच लागतील तुला. अगं आता एवढं पैसे? मला काय माहित नाही, मी नाही काय करू शकत आता त्याच्यात. अगं अगं रुक्मिणी, भया देवा, आता बंटीला कसं सांगू? बंटी मला 7 लाख रुपये पाहिजेत. नाही नाही असं, बंटी मला 7 लाख रुपये पाहिजे. नको बाय, वरडल उगाच. काय करू? बंटी मला 7 लाख रुपये दे र बाळा. असं म्हणू का? काय काय कळ ना बाळा, काय झालंय? तू येडी आहे का जरा आई? बंटी बाळा, 7 लाख म्हणजे 7वर किती झिरो असते सांग बरं. आता मी पडली अंगठी बादर, मला काय कळतंय त्यातली ढेकळ? मग तुला एवढे पैसे कशाला पाहिजेत? तू रागवणार नाही ना मला? नाही रागत मी, तू बोल. अरे मी ना तिथले घरातले पैसे चोरले. काय चोरले? इथं पण आई काय कर तुला पैसे चोरायचे त्यांचे? अरे तिथं ना लय नोटाच्या थप्प्याच्या थप्प्या होत्या. मग तिकडं बघून माझं सुकारा घरा डोळं फिरलं, हात बी शिवलं, म्हणून मी चोरलं. आई तुला येड लागलंय का? ऐक ना बंटी, ते म्हणले पैसे नाही आणत तवर घरातली कामं करायची म्हणून. ठीक आहे, कर काम मग काय. बंटी अरे असं काय बोलतो? आता हे माझं काय वय आहे का घरातली कामं करायची? मग ह्या वयात पैसे चोरायचं बरं सुचलं तुला? अरे चुकलं म्हणलं ना बाबा, चुकलं, माझं चुकलं. पण बंटी तुझ्यासाठीच करत होते का नाही मी? पण आई ही तुझी चूक आपल्याला केवढी महागात पडणार आहे कळतंय का तुला? होय अरे कळते, पण काहीतरी कर ना आता तू. मी करतो काहीतरी, फक्त हे बाहेर कुठं बोलू नको, नाहीतर लोक माझ्या तोंडात शेण घालते. तू हे बाहेर कुठं बोलली नाही ना? गली गली में शोर है, मनी मनी चोर है. गली गली में शोर है, मनी मनी चोर है. गली गली में शोर है, मनी मनी चोर है. गली गली में शोर है, मनी मनी चोर है. गली गली में शोर है, मनी मनी चोर है. कोण आहे रे? गली गली में शोर है, मनी मनी चोर है. तुमच्यात तर आहे ना? गली गली में थांबे, थांब. थांबा, बघ तुझ्या काय केलं. थांबे, थांब. गली गली में शोर है, मनी मनी चोर है. गली गली में शोर है, मनी मनी चोर है. गली गली में शोर है. कुठं पळतो? परत झाला ना उलट सुलेन. झालं ना तुझ्या मनासारखं आता? झाला, उठला सगळा गावभर बाजार उठला आता. अरे पण त्यांना कळलं कसं काय? सांगितलं असेल कुणीतरी. बहुतेक ना त्या अर्जानं आणि आप्पीनं सांगितलं असणार, कारण त्या आप्पीनं टवळीनं मला पकडून दिलं. आप्पी 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 काय करायचं ह्या आप्पीचं? आई या आप्पीनं लई इज्जत घालवली बघ आपली. आता बघच मी काय करतो. अर्जुन हे घे, हे टाक. अजून काही राहिलं नाही ना? सगळं घेतलंयस ना? ब्रश, पेस्ट, आंघोळीचं साबण सगळं? आता तूच दिलं की सगळं पे. पण काही राहिलं तर? अगं पे मी साताऱ्याला चाललोय, जंगलात नाही चाललो. काय लागलं तर घेईन. अर्जुन तरी काही विसरलं तर उगाच? अगं हा, एक गोष्ट विसरली आणि त्या अख्ख्या जगात कुठंच नाही मिळणार. काय राहिलंय? सगळं तर काढून ठेवलं होती इथं. अर्जुन काय करतोस? कोणतरी बघल, सोड. बघू दे ना मग, माझ्या बायकोलाच मिठी मारतोय ना मी. सरक, सोड मला. असं नाही, आधी मग सोडणार. अर्जुन सोड म्हणलं ना. हा सोडणार की.
चला आवरूया. अप्पे आता मस्त अभ्यास करायचा. बाकी कसला विचार करायचा नाही. मिशन 19 मार्च. मिशन 19 मार्च.